नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण एक DMAR संदर्भात काल शॉर्ट व्हिडिओ बनवला होता, म्हणजे शॉर्ट कमी मिनिटाचा बनवला होता, कारण काल आपण कामामध्ये असल्यामुळं DMARचा संपूर्ण व्हिडिओ बनवला आलेला नाही आहे। तर आज पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे, तर माहिती पूर्ण महत्त्वाची आहे, व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या, काय काय अपडेट असणार आहे काय नाही, खूप महत्त्वाचं असणार आहे। तर चला स्टार्ट करूया। आणि चॅनलला जे कोणी नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे अपडेट आपल्या चॅनलवर लवकरात लवकर यायला टाकत असतो आपण। काल जेव्हा हे अपडेट बाहेर आले तेव्हाच आपण याचा व्हिडिओ टाकलेला आहे, फक्त थोडासा छोटा टाकलेला आहे, कारण आपण काल कामात होता असल्यामुळं। तर पहा काय सांगितलं आहे, वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग मंत्रालय शिक्षण आयुष यांच्या अधीनस्थ राहून दंत वैद्यकीय महाविद्यालयात घटक तांत्रिक अतांत्रिक म्हणजे क्लास सी, ठीक आहे, ग्रुप सीच्या पोस्ट भरण्यासाठी जाहिरात काढलेली आहे। त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत। याची सविस्तर माहिती जी मेड.एडू या संकेतस्थळावर तुम्हाला सुरू होईल आणि ऑनलाईन अर्ज हे 19 तारखेपासून भरण्यासाठी चालू होतील, ठीक आहे। ही सर्व माहिती या सुरुवातीच्या काही ओळीमध्ये दिलेली आहे। त्यानंतर ऑनलाईन अर्जाच्या संदर्भात यामध्ये ही माहिती दिलेली आहे। पहा, ऑनलाईन अर्ज कधी सुरू होतील, हे 19/6/25 पासून, म्हणजे कालपासून अर्ज पण सुरू झालेले आहेत, ठीक आहे। तर त्यानंतर शेवटचा अर्ज कधी आहे, तुम्हाला 9 जुलै 2025 पर्यंत तुम्हाला शेवटचा अर्ज करायचा आहे। 9 जुलै हे आज आहे 20 जून, तर तुम्हाला 9 जुलैपर्यंत त्याचे फॉर्म भरता येतील रात्री 12 पर्यंत। त्यानंतर पहा, शुल्क भरण्याची अंतिम दिनांक ही 9 जुलैच असणार आहे। त्यानंतर ऑनलाईन परीक्षेची दिनांक ही तुम्हाला एक्झाम डेट हे वेबसाईटवर अपडेट करण्यात येतील। त्यानंतर जाहिरातीमधील BBC मध्ये निवेदन सादर करण्याची ईमेल ID तुम्हाला dmrc.25@gmail.com यावर तुम्हाला करायचं, आणि हेल्पलाईन जी आहे ही तुम्हाला दिलेली आहे। काही जर अडचण वगैरे येत असेल तर ह्या हेल्पलाईनवर तुम्ही संपर्क साधू शकता। त्यानंतर या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट त्यांनी दिलेला आहे। पहा, भरतीचे जे काही राईट्स आहेत ते ऑलरेडी हे राईट्स त्यांच्याकडे नेमून ठेवलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। यामध्ये म्हणजे वॅकन्सी वाढू शकतात, कमी होऊ शकतात, सरळ सेवा बंद होऊ शकते, कोणतीही याच्यामधली कोणताही त्यांचा जो हक्क आहे तो हक्क त्यांच्याकडे आहे, कोणीही याला काही बोलू शकत नाही। या संदर्भात त्यांनी सरळ पॉईंट मेन्शन केलेला आहे। बऱ्याच वेळेस काय होतं, कोणतीही भरती निघाल्यानंतर काही विद्यार्थी त्यांना त्या भरती संदर्भात डाऊट असतो, किंवा काही विद्यार्थ्यांना काही अडचण असते, तर त्यासाठी ते डायरेक्ट त्यांनी याच्यामध्येच मेन्शन करून टाकतात, ठीक आहे। तर पहा, त्यानंतर क्लास ग्रुप सीचे जे पोस्ट आहे ते पाहून घेऊ। सुरुवातीचा आहे ग्रंथपाल, 5 जागा आहेत। हे जे आहे वेतन श्रेणी आहे, जेवढी जास्त जास्त तेवढा पगार जास्त, असं याचा अर्थ असतो, समजून घ्या ज्यांना काही माहीत नाही आहे त्यांच्यासाठी। आणि हे बेसिक असते, ठीक आहे, 38,600 ही जी बेसिक आहे। एस जर मोठं असेल 14-17 असं, तर पगार बेसिक जे जास्त असतं, ठीक आहे। आता बऱ्याच जणांना वाटेल की हे एवढ्या छोट्या गोष्टी सोप्या का सांगताय, तर खूप जण असे असतात त्यांना काही गोष्टी माहीत नसतात, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं हे। ग्रंथपालचे 5 जागा येतात। त्यानंतर आहार तज्ज्ञ डायटिशियनच्या 18 जागा येतात, त्यांचं S14 मध्ये मोडतं। त्यानंतर समाजसेवा अधीक्षक वैद्यकीयचे 135 जागा येतात, भौतिक उपचारच्या 17 जागा, त्यानंतर प्रयोगशाळा टेक्निशियनचे 181 जागा, ECG टेक्निशियनच्या 84 जागा, आणि एक्सरे टेक्निशियनचा 94 जागा, त्यानंतर सहाय्यक ग्रंथपालच्या 17 जागा, फार्मासिस्टच्या 207 जागा आहेत। त्यानंतर दंततंत्रज्ञ डेंटल टेक्निशियन 9 जागा येतात, त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक, ठीक आहे, त्यानंतर 117 जागा येतात, एक्सरे सहाय्यकमध्ये 35 जागा, ग्रंथपाल सहाय्यक 13 जागा, त्यानंतर प्रलेखकार, ग्रंथसूचीकार आणि डॉक्युमेंट लिस्ट आणि कॅटलॉगर 36 जागा येतात। त्यानंतर आहे वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर जे आहे त्याच्या 37 जागा आहेत। असे एकूण या जागा 1058 जागा येतात, ठीक आहे। हे एस ड्रायव्हरचं S6 आहे, तर बेसिक पण 19,900 आलेलं आहे, ठीक आहे। तर त्यानंतर पुढचं आहे पहा, अतांत्रिक मधल्या जागा जे बाहेरील पदे असतात, त्यामध्ये पहा उच्च श्रेणी लघुलेखकमध्ये
12 पोस्ट आहेत. तर त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखकमध्ये 37 जागा आहेत. असे एकूण हे 49, तर सगळे मिळून झाले 1100 प्लस जागा. यामध्ये S16 आणि S15 हे दोन्ही मोडतात. ठीक आहे. तर ही DMAR भरती नर्सिंगच्या संदर्भात नसणार आहे. ही DMAR जे काही बाकीचे ग्रुप सीचे पोस्ट असतील त्याच्यामध्ये हे DMAR भरणार आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न आहे की स्टाफ नर्सची भरती असेल का परमनंट? तर 100% स्टाफ नर्सची भरती ही परमनंटची येणार आहे. तुम्ही अभ्यासाला लागा. तुम्ही जेव्हा भरती परमनंट आली तेव्हा तुम्हाला समजेल. कारण बऱ्याच जणांना आहे असं वाटते की एक सर्क्युलर निघालेलं आहे, त्या सर्क्युलरमध्ये असं मेन्शन केलेलं आहे की स्टाफ नर्स हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर DMAR भरणार आहे म्हणून. पण त्याचा अर्थ पूर्ण जे कोणी वाचत नाही त्यांना पूर्ण वाचल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. नवीन जे काही कॉलेज निघाले तर न्यू कॉलेज, त्या न्यू कॉलेजमध्ये जर तुम्हाला स्टाफची अर्जंट गरज लागत असेल तर तुम्ही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपामध्ये तुम्ही ते भरून घ्या. DMAR भरतीला जर वेळ लागत असेल तर तुमच्या स्तरावर तुम्ही तात्पुरत्या याच्यामध्ये तुम्ही भरून घ्या, असं त्यांनी ते साठी पत्र काढलेलं होतं. ठीक आहे. तर ते परमनंट भरती 100% होईल, पण तुम्ही त्यासाठी तयार आहेत का हेच तुम्ही स्वतःला विचारून घ्या. ठीक आहे. तर त्यानंतर काय टेक्निक याच्या संदर्भामध्ये सिलेबस काय आहे ते पण पाहून घेऊ. यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट असा पण आहे की DMAR भरती हे जे आहे याच्यामधलं एक आणखीन एक महत्त्वाचं ते जाहिरात का नाही आली, कारण कोणत्याही भरतीला जे ना एकदा भरती स्टार्ट झाल्यानंतर त्या भरतीचा एक पूर्ण शेवट जो आहे तो होणं गरजेचं असते. COT 2003 जे आहे 23 जे आहे यामध्ये एक पत्र जे DMARचं आणखीन नाही आलं ते पत्र कोणतं आहे तर नर्सिंग या पदाची 2023ची भरती संपली म्हणून असं सर्क्युलर नाही आलंय. बाकीच्या या सर्व पदाचं आलेलं आहे. त्यामुळं ते एक पत्र खूप महत्त्वाचं आहे. ते पत्र आल्यानंतरच हे दुसरे त्यांनी काढू शकतात. त्यानंतर नर्सिंग जे आहे आता यानंतर DMAR 2026 नंतर हे चाललेलं आहे MPSCकडे. ठीक आहे. तर MPSC होण्याच्या अगोदर यांना भरती करायचं आहे. मग त्यासाठी ते पटपट कामाला लागत आहेत. तर ते लवकरच भरती येऊन जाईल. ठीक आहे. तर प्रयोगशाळेमध्ये सिलेबस जे क्वालिफिकेशन आहे ते काय काय लागतं बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीचा कोर्स BSc पॅरामेडिकल असणं गरजेचं आहे त्याचं. त्यानंतर किंवा व्हॅलिड रजिस्ट्रेशन बार त्यांच्या काउन्सिलचं पॅरामेडिकल आणि प्रेफरन्स शॅल बी गिव्हन टू मिनिमम 1 इयर. कामाचा अनुभव ज्याला आहे त्याला जास्त प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर आहे लॅब टेक्निशियनचं पण सेमच आहे. BSc पॅरामेडिकल असणं गरजेचं आहे. त्यानंतर मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर लायब्ररीमध्ये काय दिलेलं आहे, लायब्ररीमध्ये तुमचं आर्ट कॉमर्स सायन्समध्ये डिग्री गरजेचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट इन MSc झुलॉजी बायोलॉजी असेल तर प्राधान्य दिल्यात येईल. त्यानंतर लायब्ररी सायन्समध्ये जर अनुभव असेल डिग्री असेल तर आणखीन चांगली गोष्ट आहे. लायब्ररी असिस्टंटमध्ये हॅव पास्ड SSC 10वी पास होणं गरजेचं आहे. त्यानंतर सेकंडरी 12वी पास असणं गरजेचं आहे. पुणे बोर्ड असणं गरजेचं आहे. त्यानंतर इक्विव्हॅलंट रिकग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट प्लस सर्टिफिकेट ऑफ 6 month ड्युरेशन इन लायब्ररी सायन्स ऑफ अ रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. त्यानंतर नेक्स्ट पुढं पायामध्ये लायब्ररी असिस्टंटमध्ये पोस्ट पजेसेस डिग्री इन आर्ट सायन्स और कॉमर्स स्टेट युनिव्हर्सिटी BSc बायोलॉजीमध्ये किंवा झुलॉजी. त्यानंतर 6 महिन्याचा अनुभव. ECG टेक्निशियनला BSc पॅरामेडिकल असणं गरजेचं आहे. कार्डिओलॉजी किंवा बॅचलर सायन्स इन पॅरामेडिकल किंवा BSc सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीवाले पण भरू शकतात. रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे आणि अनुभव असेल तर प्राधान्य जास्त दिलं जाईल. ठीक आहे. त्यानंतर पुढं टिप जे आहे याच्यामध्ये काय दिले आहे, बॅचलर ऑफ सायन्स इन डिप्लोमा सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजी ग्राह्य धरण्यात येईल. ठीक आहे. हे एक महत्त्वाचं आहे ECG तंत्रज्ञ या पदाकरता बॅचलर ऑफ सायन्स व डिप्लोमा और सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजी हे पण प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर आहे डायटिशियनमध्ये BSc जे होम सायन्स आहे डिग्री ते पण भरू शकतात आणि BSc होम सायन्स डिग्री इक्वॅलंट टू BSc होम सायन्स विल नॉट बी कन्सिडर्ड. BSc होम सायन्स डिग्री फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी हे महत्त्वाचं आहे. पॉईंट खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर फार्मासिस्टमध्ये 12वीमध्ये
होणं गरजेचं आहे, फार्मसिस्ट होणं गरजेचं आहे. त्यानंतर पदवी डिप्लोमा और डिग्री इन फार्मसी बी फॉर्म किंवा डी फॉर्मवाले भरू शकतात, तर रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर त्यानंतर सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट आणि कॅटलॉगर हॅव 10th पास होणं गरजेचं आहे. हायर सेकंडरी पुणे किंवा मग प्लस गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स ऑफ 6 मंथ. त्यानंतर फुल टाईम समाजसेवक अधीक्षकमध्ये MSW मास्टर इन सोशल वर्क वगैरे अशा डिग्र्या त्यांचं होणं गरजेचं आहे. ठीक आहे. एक्सरे टेक्निशियन पॅरामेडिकलचा कोर्स होणं गरजेचं आहे त्यामध्ये. त्यानंतर पहा वाहन चालकांसाठी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. शुड नॉट बी मोर दॅन 38 इयर्स ऑफ एज. 38 वर्षाच्या पुढचे फॉर्म नाही भरू शकत. त्यानंतर मोटर ड्रायव्हिंग लायसन्सचं त्यांच्याकडे वाहन चालकचं ॲक्ट असणं गरजेचं आहे. त्यानंतर हा पास तो 10वी पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याला नॉट लेस दॅन 3 वर्षाचा कमी अनुभव असणं पुढं 3च्या पुढं अनुभव असणं त्याला गरजेचं आहे. 3च्या खालचा नाही चालत. त्यानंतर महत्त्वाचं शुड नॉट पजेसेस बेसिक नॉलेज शुड बी पजेस बेसिक नॉलेज ऑफ रिपेरिंग मोटर. त्याला गाडी व्यवस्थित करता वगैरे आली पाहिजे. त्यानंतर क्लीन रेकॉर्ड असणं गरजेचं आहे. काही क्राईम वगैरे नसणं त्याच्यावर नसला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पहा पुढं काय सांगितलं आहे. उच्च श्रेणी लघुलेखमध्ये SSC जाणं गरजेचं आहे. 120 वर्ड पर मिनिट त्याचे स्पीड असली पाहिजे. त्यानंतर इंग्लिशमध्ये 40 वर्ड पर मिनिट आणि मराठीमध्ये 30 वर्ड पर मिनिट. त्यानंतर निम्न श्रेणीमध्ये 10वी असणं गरजेचे. शॉर्ट स्पीडमध्ये 100 वर्ड पर मिनिट आणि टायपिंग इंग्लिशमध्ये 40 आणि मराठीमध्ये 30. त्यानंतर पहा वयोमर्यादा एज क्रायटेरिया खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच जणाला याच्या संदर्भात कन्फ्युजन असते. तर खुल्यासाठी काय आहे पहा 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. जे कोणी ओपन कास्टच्या इथं एवढं लक्षात घ्या 18च्या पुढे फॉर्म भरायचा 38च्या मध्ये फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर मागासवर्गीयमध्ये पहा 18च्या पुढे आणि 43च्या मध्ये. हे जे हायलाईट पॉईंट आहे तर हेच पॉईंट तुम्ही लक्षात ठेवून घ्या. ठीक आहे. त्यानंतर पुढचं कोणतं आहे हे 18 ते 43 वाले फॉर्म भरू शकतात मागासमधले जे कोणी आहेत. त्यानंतर पदवीधारक जे कोणी असतील त्यांनी 55 पर्यंत फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. आणि माजी सैनिकाचं याच्यामध्ये शासन मान्यताप्रमाणे जे काही रूल आहेत त्यावाले त्याच्यानुसार फॉर्म भरू शकतात. कमाल वयोमर्यादा 45 पर्यंत. ठीक आहे. खेळाडूसाठी याच्यामध्ये 43 इतकी राहील. जे कोणी खेळाडू असेल त्यांच्यासाठी 43 असेल. त्यानंतर पुढचं दिव्यांगासाठी 45 असेल आणि प्रकल्पग्रस्तसाठी 45 असेल. माजी सैनिकासाठी 45 असेल. अनाथासाठी 43 असेल. अशा प्रकारचे तुम्हाला एज क्रायटेरिया असणार आहे. त्यानंतर एक्झाम कशी होईल पहा. कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन पहा हे पूर्णपणे ऑनलाईन असते. आता सगळ्याच एक्झाम TCS घेत आहे म्हणजे पूर्णपणे ऑनलाईनच बेस असणार आहे. त्यानंतर ही एक्झाम शिफ्टनुसार होईल. लक्षात असू द्या बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम परत पण होऊ शकतो जर तुम्हाला माहीत नसेल व्यवस्थित. तर पहा काय असतं याचे खूप जास्त ॲप्लिकेशन येतात. खूप जास्त ॲप्लिकेशन जेव्हा येतात तेव्हा ते एक्झाम एका वेळेसच आणि एका शिफ्टमध्येच होत नसते. तसं जर होत असेल तर त्यांना काय करावं लागतं शिफ्ट वाढवावे लागतात. शिफ्ट जर वाढल्या तर मग खूप काय होतं पेपरमध्ये एखादा हार्ड येऊ शकतो आणि एखादा इझी येऊ शकतो. असं झालं तर मग त्यासाठी नॉर्मलायझेशन करावं लागतं आणि नॉर्मलायझेशन केलं तर कोणाचे मार्क वाढतात आणि कोणाचे मार्क कमी होतात. तर यामुळं परत विद्यार्थी काय होतात नाराज होतात ते की माझे कमी झाले माझे जास्त झाले. मग यामुळे परत काही जण कोर्टात जातात. काही जण ह्या सगळ्या गोष्टी त्यासाठी अगोदरच तुम्ही पूर्ण प्रोसेस पाहून घ्या. तुम्हाला हे पूर्ण एक्झामिनेशन याशिवाय तुम्हाला देता येणार नाही. हे ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. नॉर्मलायझेशन प्रोसेस ही अशा प्रकारे होणार आहे म्हणून त्यामध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. हा पॉईंट परत एकदा वाचून घेऊ तुम्हाला समजण्यासाठी. स्पर्धा परीक्षा या ऑनलाईन बेस्ड होणाऱ्या पद्धतीने होणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून ज्या पदाच्या एकापेक्षा जास्तीत जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत अशा विविध सत्रातील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्यांच्या कठीणाई पातळी म्हणजे टफ लेवल तपासण्यात येऊन त्यांच्या सामान्यीकरण समतुल्य करण्याबाबत नॉर्मलायझेशन संबंधित कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र अधिकृत संकेतस्थळावर आहेत. म्हणजे तो होणारच आहे. नॉर्मलायझेशनचा रूल पण आहे. तुम्ही तो रूल पण पाहून घेऊ शकता जर तुम्हाला पाहायचं असेल तर वेबसाईटवरच दिलेला आहे. त्यानंतर हा खूप महत्त्वाचा पॉईंट
पहा, हा पॉईंट पण एक लक्षात असू द्या. चुकीच्या उत्तरासाठी उमेदवारांचे प्राप्त गुणांमधून कोणते गुण वजा केले जाणार नाही. नो निगेटिव्ह मार्किंग. ठीक आहे, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. व्हिडिओ जो कोणी पूर्ण पाहणार नाही त्यांना पूर्ण माहिती कळणार नाही. आपण पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये पाहतोय, त्यासाठी डिटेलमध्ये व्हिडिओ पाहणं तुम्हाला गरजेचं आहे. निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नसणार आहे. त्यानंतर अतांत्रिक संवर्गातील उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व तांत्रिक संवर्गातील वाहन चालक पदासाठी 120 गुणांचे एकूण 60 प्रश्न. ठीक आहे, 60 दोन्ही 120, तर एकाला 2 मार्क असतील. ठीक आहे, तर त्यानंतर 80 गुणाची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल, म्हणजे टेक्निकल 80. कालावधी एकूण 1 तास असेल 1 घंट्यामध्ये. कालावधी परीक्षेचा कालावधी एकूण 1 तास 60 मिनिट असेल, ज्यामध्ये 60 बहुपर्यायी प्रश्न असतील. व्यावसायिक चाचणीकरिता 80 गुण ठेवण्यात आलेले आहेत. प्रश्नपत्रिका खालीलप्रमाणे 4 विभागात असतील. अशा प्रकारचे क्वेश्चन पेपर असतील. पहा, 15 MCQ मराठीचे, 15 MCQ इंग्रजीचे, 15 सामान्य ज्ञानचे, त्यानंतर तर्क आणि अभियोगिताचे 15, असे 15 असतील. त्याला 30 मार्क एकाला. ठीक आहे, कारण एकाला 2 मार्क आहेत. त्यानंतर तांत्रिक संवर्गातील ठीक आहे, तर याला काय दिलेलं आहे, पदनामा परीक्षेचा कालावधी एकूण 1 तास 30 मिनिट, म्हणजे 90 मिनिटे असेल, ज्यामध्ये 100 बहुपर्यायी प्रश्न असतील. 15, 15, 15, 30 आणि 40 हे तांत्रिकमधले. ठीक आहे, त्यानंतर पहा, शुल्क किती असणार आहे. खुल्यासाठी 1000 आणि मागासवर्गासाठी 900 रुपये असेल. नॉन रिफंडेबल असेल. लक्षात असू द्या, फीस एकदा तुम्ही जर भरली तर तुमचे पैसे गेले, परत येणार नाहीत. तर बऱ्याच जणाला जर पेपर देणार नसेल तर पैसे परत भेटतील का? नाही भेटणार. तुम्ही फॉर्म भरला, पैसे संपले, पैसे गेले, तुमचा विषय संपला. ठीक आहे, तर अशा प्रकारचे महत्त्वाचे ह्या पॉईंट्स आहेत. त्यानंतर काही डॉक्युमेंटच्या पॉईंट्स आहेत. डॉक्युमेंट हे तुम्ही आत्ताच तयारीला लागा. एक माझा मनापासून विनंती आहे, जे कोणी फॉर्म भरणार आहे त्यांनी डॉक्युमेंटच्या आत्ताच तयारीला लागा, कारण ऐन टायमाला तुमचे डॉक्युमेंट भेटत नाहीत. तर त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट आत्ताच काढणं गरजेचं आहे. ओळखपत्रामध्ये पहा, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालक, मतदार ओळखपत्र, शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत ओळखपत्र किंवा पासपोर्ट. ओळखपत्राबाबतीत एवढे कागदपत्र असणं गरजेचं आहे. मी डॉक्युमेंटच्या संदर्भात सांगत होतो, तर डॉक्युमेंट ऐन टायमाला तुम्हाला भेटायला प्रॉब्लेम होईल, किंवा मग तुम्हाला तेव्हा निघत नसतात, काही अडचणी तांत्रिक येत असतात. त्यासाठी डॉक्युमेंट आत्ताच काढणं गरजेचं आहे. डॉक्युमेंटच्या संदर्भात आपण एक व्हिडिओ बनवणार आहे, कोणते डॉक्युमेंट लागतील वगैरे, तर त्या संदर्भात ते व्हिडिओ पण तुम्ही पाहून घ्या. पण आत्ताच डॉक्युमेंट जे कोणते गरजेचे आहेत ते तुम्हाला काढणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका. चॅनलला शेअर पण करा, कमेंट करा. जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि अभ्यासाला लागा, खूप महत्त्वाचं आणि खूप मेन मुद्दा, अभ्यासाला लागा. DMARची परमनंट भरती येणारच आहे. ते आल्यानंतर तुम्हाला मी नक्की तुम्हाला अपडेट करून टाकेल. ठीक आहे, तर धन्यवाद मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. असेच महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवर येत असतील.